महायुतीच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने ज्याने आता आपल्याला नुकतं संबोधित केलं, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमचे सहकारी रवींद्रजी चव्हाण साहेब, शिवसेनेचे नेते राहुलजी शिबाळे, श्रीयुत नवनाथ, माझे सर्व सिद्धार्थ आणि सर्व सहकारी आमचे माजी आमदार शहाजी, आपण सर्व पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, महायुतीच्या पत्रकार परिषदेचा हेतू आदरणीय चव्हाण साहेबांनी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी ठेवला. मधल्या कालावधीमध्ये दीर्घ प्रतीक्षेच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्याच्यामुळे ह्या द्वैवार्षिक निवडणुका ज्या येतात त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार त्या ठिकाणी नसल्यामुळे किंवा नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिकेचे नगरसेवक नसल्यामुळे या रखडलेल्या होत्या. मधल्या कालावधीमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब, शिंदे साहेब, स्वर्गीय दादा असताना नंतर वहिनी यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकारने या निवडणुका घेतल्या आणि या निवडणुकीच्या नंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या. त्यावेळेला या तिन्ही नेत्यांनी, विशेष करून मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये पुढाकारी घेतला. शिंदे साहेबही होते, बहिणी होत्या आणि ही निवडणूक महायुती म्हणून लढवायची असा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला. ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं मतं आपापल्या पक्षाची त्या ठिकाणी मांडली जात असतात, परंतु ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जगभरामध्ये भारताचं एक सामर्थ्य वाढतं आहे, विकसित राष्ट्र म्हणून आपण वेगाने प्रगती करतो आहोत, अशा वेळेला NDA देशातही मजबूत असली पाहिजे, राज्यातही असली पाहिजे. अमितभाईंचं या संबंध, महायुतीच्या संबंध वेगवेगळ्या घटक पक्षांकडे सुद्धा अतिशय योग्य पद्धतीने समन्वय लक्षही असतं. प्रत्येकाला त्या पद्धतीने सामावून घेण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने ही कायम त्या ठिकाणी निश्चितपणाने घेतलेली आहे. अशा या भूमिकेतूनच या 17 जागा, त्यातील एक जागा नागपूरची पोटनिवडणूक, जिथे महसूल मंत्री बावनकुळेजी हे विधानसभेवरती निर्वाचित झाले, ही त्या ठिकाणी होती. आणि मग उरलेल्या 16 जागांच्या वतीमध्ये त्या ठिकाणचा निर्णय जसं चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 30-31ला घोषित झाला. 1 तारखेला अर्ज भरले गेले. काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या मध्येच इतरही पक्षातल्या, म्हणजे घटक पक्षांतले काही अर्ज भरले. काल आम्ही सर्वांनी बसून या संदर्भामध्ये चर्चाही केली आणि जिथे जिथे ज्या पक्षाचे अर्ज अधिकृत उमेदवारांच्या पेक्षा अधिक आलेले आहेत त्या संदर्भातल्या स्पष्टपणाच्या सूचना या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. आणि भक्कमपणाने देवेंद्रजींनी सुद्धा विश्वास व्यक्त केला, शिंदेसाहेबांनी केला, वहिनींनी केला की 17च्या 17 जागांवरती महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निर्वाचित होणार आहेत. आता चव्हाण साहेबांनी सांगितलं की प्रथम पसंतीचं मत द्या. इथे द्वितीय पसंती नाहीच आहे आणि द्वितीय पसंती देण्याइतपतचं संख्याबळच कोणाकडं नाही. त्याच्यामुळे एकाच पसंतीचं एक क्रमांकाचंच मत हे जवळपास अनेक ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतलं आपण बलाबल पाहिलं तर 75-80% कुठे 90%च्या आसपास त्या ठिकाणी आहे. तर आम्हाला विश्वास आहे किंवा या माध्यमातून तिन्ही पक्षाच्या वतीने पक्षादेश म्हणा किंवा पक्षाची विनंती म्हणा की महायुतीचे उमेदवार ज्या मतदारसंघातील आता चव्हाण साहेबांनी घोषित केलेत त्या ठिकाणी पूर्णपणाचं मतदान त्या ठिकाणी व्हावं. अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस हा उद्या आहे, पण मागे घेण्याची प्रक्रिया ही सुरू झाली काल दुपारच्या नंतर. नामनिर्देशनपत्र छाननी झाल्याच्या नंतर, त्यामुळे आजही चालू आहे, उद्याही चालू आहे. त्यामुळे सगळीकडे सुद्धा ह्या निश्चितपणाने गेलेल्या आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की उद्या 4 तारखेला 3 वाजता ज्या वेळेला अर्ज मागे घेण्याचा मुदत संपेल त्यावेळेला थेटपणाने महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि मग महाविकास आघाडी जिथे जिथे उमेदवार उभे करू शकले, अनेक ठिकाणी उमेदवारच मिळाले नाहीत, अनेक ठिकाणी शोधून उमेदवार केलेले आहेत. आम्हाला आनंद आहे, लोकशाहीमध्ये निवडणुकी झाली पाहिजे. बाबासाहेबांनी निवडणुकीचा मूलभूत अधिकार दिला, त्यामुळे त्या ठिकाणी निवडणुका होतील. परंतु आज महायुती मोठ्या प्रमाणावरती या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने देवेंद्रजींच्या, शिंदेसाहेबांच्या, बहिणींच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असं यश मिळेल. आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील या 17 जागांवरती जे महायुतीचे मतदार त्या ठिकाणी मतदान करणार आहेत
महापालिकेचे नगरसेवक आहेत, जिल्हा परिषदचे सदस्य आहेत, पंचायत समितीचे सभापती आहेत आणि नगरपालिकेचे नगरपंचायतीचे जे मतदार आहेत नगरसेवक, या सर्वांनाच आम्ही पुन्हा एकदा सूचित करतो की मोठ्या प्रमाणावरती आपलं मतदान हे महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे त्या ठिकाणी व्हावं. ही तिन्ही पक्षाची एक अधिकृत भूमिका आज आपल्यामार्फत महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही संबंध आमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आपल्या सर्वांचे आभार.